वल्लरी व्हॉट इज दिस? काय केलंस तू हे? मिठूशी कॉन्टॅक्ट करायचा नाही. अगं पण मग इथे आपण काय करतोय त्याचे अपडेट्स आपण तिला कसे देणार? आणि मुळात ती तिकडे कशी आहे, गार्गी हे तर श्री तिची फॅमिली ते कसे आहेत याचे अपडेट्स आपल्याला कसे मिळणार? एक्झॅक्टली. हा तुझा डिसिजन नाही पटलेला आम्हाला कोणालाच. आणि तू परस्पर कॉन्टॅक्ट करायचं नाही असं सांगून का टाकलंस तिला? ग तुमची मैत्रीण तुम्हाला सुखरूप हवी आहे ना? विषय का? काय प्रश्न आहे हा? मग काय? आणि मुळात आपली मैत्रीण तिथे सेफ आहे की नाही हे आपल्याला तिच्याशी कॉन्टॅक्ट ठेवल्याशिवाय कळणार आहे का वल्लरी? नाही तर ती सेफ आहे की नाही हे आपल्याला कसं कळणार आहे वल्लरी? प्रेरणाताई, तुमचा स्वामींवर विश्वास आहे ना? हो. झालं तर मग आता स्वामींसमोर हात जोडायचे आणि प्रार्थना करायची. त्यांना सांगायचं की आम्ही एक पवित्र कार्य करतोय आणि त्यामध्ये आम्हा सगळ्या मैत्रिणींचा जीव पणाला लागलाय. आमची एक मैत्रीण गावाला आहे, ती अशी सुखरूप असू देत. इथून पुढे सगळं काही स्वामींवर सोडा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. तीजा जल्दी चल यार, निकलना है हमको. चल झालंय ना? इन्स्पेक्टर या. हीच आहे ती मुलगी. हिचं खरं नाव तेजस्वी आहे, पण शेवंता या नावाने ती माझ्या घरी स्वयंपाकीण बनून आली होती. हिची एक मैत्रीण आहे मिथिला, जी माझ्या आश्रमात काम करते. या दोघी मिळून मुलींना विकण्याचं रॅकेट चालवतात. अरे ही बाई खोटं बोलतेय. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, ही बाई खोटं बोलतेय, माझ्यावर खोटे आरोप करते. काय पुरावा आहे तुझ्याकडे? पुरावा नसताना मी बोलतच नाही. तेजस्वी आणि मिथिला या दोघींचाच हा प्लॅन आहे. ही माझ्या घरी काम करायची तेव्हा मी घरात जे काही बोलायचे, जी चर्चा करायची, ती बातमी ही मिथिलेला द्यायची. माझी दिनचर्या तपासायची. मिथिला ज्या आश्रमात काम करायची त्या आश्रमात मी जाणार नाहीये हे कळताच ती तिला फोन करून सांगायची आणि मिथिला खोटे पालक उभे करून मुलींना विकायची. इन्स्पेक्टर साहेब, जे जे या बाईनी स्वतः केलंय ना ते सगळं ती माझ्यावर टाकते. अहो, खोटे आरोप करते माझ्यावर. इंस्पेक्टर साहब, ये सब क्या चल रहा है? बघा, तुम्ही दोघेही शांत बसा. तुम्हाला विचारल्याशिवाय एकही शब्द तोंडातनं काढायचा नाही, कळलं? मंजुषा मॅडम, तुम्ही बोला. हां, तर माझ्या घरात माझ्या माणसांबरोबर मी जी काही चर्चा करायचे त्यावर ही लक्ष ठेवून असायची. कोणत्या मुली दत्तक जाणार आहेत, म्हणजे त्या संदर्भात जी काही चर्चा व्हायची ती सगळी बातमी ही मिथिलाला सांगायची. आणि मग मिथिला खोटे पालक उभे करायची आणि मुली पळवायची. आणि जेव्हा खरे पालक यायचे तेव्हा मुली गायब झालेल्या असायच्या. हे असं सगळं चालायचं. आणि आता आपण पकडले जाऊ या भीतीने मिथिला आमच्या आश्रमात ज्या दोन मुली होत्या, हेतश्री आणि गार्गी, त्यांना घेऊन गायब झाली. खरं तर त्यांनाही आपल्याला शोधायचं. पण माझ्या आश्रमातल्या ज्या दोन मुली गायब झाल्यात, नाही, या दोघींनी गायब केल्यात. त्यांच्याविषयी माहिती असलेली फाईल आहे ती मी लवकरच पोलीस स्टेशनला पोहोचवेन. कॉन्स्टेबल, त्यांना ताब्यात घ्या. एक मिनिट प्लीज. हे बघा, मी काहीही केलेलं नाहीये. प्लीज सोडा मला. काय चाललंय? इन्स्पेक्टर साहेब, हे काय चाललंय? वल्लरी, हे बघ ना, माझ्यावर खोटे आरोप करतायत सगळेजण. मी काहीच केलेलं नाहीये, तुला पण माहितीये ना. हे बघ, जे जे या बाईने केलंय ना इतके दिवस, ते सगळं ती माझ्यावर टाकतेय.
प्लीज तू बोल, सांग इन्स्पेक्टर साहेबांना. मॅडम तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल. तेजाताई शांत व्हा. हे बघा, काही झालं तरी मी तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढेन. मला संध्याकाळपर्यंतच वेळ द्या. संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या घरी असाल, मी वचन देते तुम्हाला. अगं पण वल्लरी म्हणून मी जेलमध्ये जाय. थोडा मी येते. छान अडकवलं ना मी तुझ्या मैत्रिणीला. आता तू कितीही काहीही केलंस ना तरी ती सुटणार नाही. आणि हो, त्या मिठूला तूच भूमिगत व्हायला सांगितलेस ना. हो दे, जाऊ दे, कुठेही जाऊ दे तिला. अगदी पाताळात जरी गेली ना तरी हरकत नाही. एक दिवस जगासमोर येईलच ना ती. ज्या दिवशी ती तिच्या बिळातून बाहेर येईल ना तो दिवस शेवटचा दिवस असेल. हर्षित ऐक, तू शांत हो. वल्लरी नक्कीच काहीतरी मार्ग काढेल यातून. मनोज यार, मी कसं शांत होऊ? हाँ यार, वो मंजू साहब कैसे इल्जाम लावत होती तेजावरती. वो पुलिस भी उसके साथ मिली हुई है. मला काय समजत नाही यार. म्हणजे आम्हाला काय बोलायची संधी पण नाही दिली साधी. कैसा न्याय है यार? हमें कोई भी हक नहीं है. दादा, हे बघा, प्लीज शांत व्हा. हे बघा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. प्लीज विश्वास ठेवा. तरी आमची मतं मांडण्यासाठी आम्हाला थोडा पण हक नाही का? तेजा को कैसे बचाया जाए मला काही समजत नाही. हे बघा, आपण तेजाताईंना तिथून बाहेर काढणार आहोत. मी वचन दिले तेजाताईंना तसं. आणि अजूनही एक मार्ग आहे. एक मिनट, आप पुलिस स्टेशन जा रही है? मैं भी आपके साथ आता हूँ. नाही, मी पोलीस स्टेशनला नाही चालली. आलेच. हर्षित शांत हो. तेजाताईंना पोलिसांनी अरेस्ट केली आहे, पण वल्लरी पोलीस स्टेशनला जात नाहीये. मग कुठे चालली ती? या केसच्या संदर्भात सगळे महत्वाचे पुरावे या फाईलमध्ये आहेत. ओके. शौर्य गाजवायची खूप हौस आहे ना तुम्हा मैत्रिणींना. आता पोलिसांनी 3rd डिग्री दिल्यानंतर फेदरलेल्या हरिणीसारखी अवस्था होईल तुझी. अजूनही वेळ गेलेली नाहीये तिच्या. मिथिला कुठे आहे ते सांग, सोडून देईन तुला. तुझ्यावरचे सगळे आरोप पुसून टाकेन. ए, तू जरा गप्प बसा. किती किती क्रूर आणि निर्दयी आहात तुम्ही दोघी. स्त्री आहात ना, तरी सुद्धा हे असं करता. हे असले धंदे. शी. त्या चिमुकल्या जीवांना त्रास देताना काळजाला पाजर नाही फुटला का तुमच्या? कुठे ठेवलंय माझ्या लेकरांना? पाषाण हृदय या दोघी. ते बास झाला. तुझी नाटकं बंद कर. अजून एक शब्द जरी काढलास ना तोंडात ना थोबाड फोडून हातात देईन. तुला लाज नाही वाटत का ग हे सगळं बोलताना? तुझा हा
खरा चेहरा जेव्हा लोकांसमोर येईल ना, तेव्हा लोक स्वतःहून मागणी करतील की तुला चपलेने फोडावं म्हणून. हे काय चाललंय मॅडम? हे पोलीस स्टेशन आहे, तुमचं घर नाही. जरा शांत राहा. हॅलो वल्लरी, अगं अजून कशी पोहोचली नाहीस इथे? लवकर ये. इथे पोलिसांनी एक समारंभ ठेवलाय. तुझ्या लाडक्या मैत्रिणीला रिमांडमध्ये घेत आहेत. तुला नाही आवडणार तिला कसं रिमांडमध्ये घेत आहेत ते पाहायला? चल लवकर ये. भाऊ भाऊ इंस्पेक्टर साहब कहाँ पे? साहेब आतमध्ये. साहब 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 मुझे तेजा से मिलना है. तेजस्वी विचार है, मैं उसका पति हूँ, हर्षित. हे काय हॉटेल वाटलं तुला का ऑफिस वाटलं तुझ्या बायकोचं? आता भेटू शकत नाही ती. एक बार बात तो सुन लीजिए, मेरे मिलना है. आता आम्ही तिला चौकशीसाठी घेऊन चाललोय आणि जोपर्यंत तिची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुला भेटता येणार नाही. सर प्लीज. तिथे थांब. जा तिकडे जाऊन बस. नवीन नवीन लग्न झालंय आणि बायको गेली तुरुंगात. खूप आठवण येते तिची. जायचंय तिच्याकडे. तिच्या मागे मागे माझ्या घरी सुद्धा आला होतास ना? शेवंताचा दारुडा रिक्षावाला नवरा बनून अप्रतिम अभिनय केला होतास. पण आता चूक झालीये. शिक्षेला पात्र ठरलास. काय ना, मापात पाप आवडत नाही मला. काय बरं आरोप करायचा? तू तेजा आणि मिठूचा साथीदार म्हणून काम करायचास. चालेल? काय ना, मुलींना उचलायचं, त्यांना कंटेनरमध्ये डांबायचं. एखादीने पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर तिला अडवायचं, ओरडायचं, धमकवायचं. यासाठी पुरुष माणूस लागतोच. कैसी बातें कर रही है आप? कुछ तो लिहाज रखिए. नाही आवडलं? हरकत नाही. तुझी पण कुंडली मांडली. पर्याय क्रमांक 2. इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली तू मुलींना हेरायचास. तेजा आणि मिठूच्या साहाय्याने त्यांची तस्करी करायचास. हे चालेल? असंच सांगूया पोलिसांना. मग बघूया पोलीस तुझी कुठे रवानगी करतायत. मग काय, मज्जाच. तुम्हा दोघांचा जेलमधला लॉंग डिस्टन्स संसार. उठाओ उठाओ उठाओ. हे बघा, हे चुकीचं आहे. तुम्ही असं चौकशीसाठी घेऊन नाही येऊ शकत. मला पण थोडाफार कायदा कळतो. आणि जोपर्यंत माझी वकील येत नाही तोपर्यंत मी तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देणार नाहीये. ए, आवाज कमी आहे. मंजुषा मॅडमचं नाव पुढे करून हे सगळे उद्योग तू स्वतःच करत होतीस आणि आता त्यांच्यावरती आळ घालतेस काय? कायदा कळतो काय तुला?
मग मुलींची तस्करी करताना हाच कायदा आपल्याला जबर शिक्षा करेल हे माहित नव्हतं का तुला? मी काहीही केलेलं नाहीये, मी परत एकदा सांगते तुम्हाला. साहेब, ही गोड बोलून उत्तर देईल असं वाटत नाही. हिला आपली पद्धत दाखवावीच लागेल. मग दाखवा पद्धत. आता बऱ्या बोलानं सांग, तुझी ती मैत्रीण मिथिला कुठं आहे आणि त्या पोरींना कुठे लपवून ठेवलाय? बोल बोल, नाही तर देल एक मिनिट. मनोज, आम्हाला कळलं की तेजाला पोलीस स्टेशनला नेलंय. एक मिनिट, इथे गप्पा मारत बसायला नको आहेत. आपण ना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जायला पाहिजे. आपण पोलीस स्टेशन मध्ये नाही गेलो ना तर तेजा खचून जाईल. पोलीस मारतात हो. पोलिसांनी तिला त्रास दिला तर नाही नाही, आपण आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे तिथे. चला लवकर. प्रेरणाताई प्लीज तुम्ही शांत व्हा बरं आधी. ते बघा, पोलीस त्यांना अजिबात मारणार नाही, त्रास वगैरे काही देणार नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेजाताईंना पोलीस घेऊन गेले म्हटल्यावर पोलीस स्टेशनला जावा हा विचार माझ्याही मनात आला नसेल का? पण मुद्दा हा आहे की सगळ्यांनी तिथे जाऊन काहीच उपयोग नाहीये. आता जे काही करायचंय ना ते कायद्याने करायचंय. वल्लरी जे काय करायचंय ते करेल. इन्स्पेक्टर साहेब, कोर्टाने माझ्या अशिलाची जमीन मंजूर केली आहे. थँक्यू. आता तरी तेजस्वी विचारे जाऊ शकतात ना? असं कसं शक्य आहे? हिला जामीन नाही मिळू शकत. माझ्याकडे हिच्या विरुद्ध सगळे पुरावे आहेत. ही माझ्या घरी मोलकरीण म्हणून आली होती आणि सगळी माहिती त्या मिथिलाला पुरवायची. एक मिनिट मंजुषा मॅडम, जरा थांबा. इन्स्पेक्टर साहेब, याच गोष्टीवरून आम्ही कोर्टात अपील केलंय. मंजुषा मॅडम यांचं म्हणणं आहे की तेजस्वी विचारे यांनी मुलींची विक्री केली. पण मला सांगा, या बाबतीत काही ठोस पुरावे आहेत का? हा, नाही, कारण त्या मुलींसोबत तेजस्वी विचारे यांना कधीच पाहिलं गेलं नाहीये. तसे काहीच पुरावे नाही आहेत ना. आणि त्याशिवाय मंजुषा मॅडम यांचं म्हणणं आहे की तेजस्वी विचारे या मिथिला माने म्हणजेच ज्या मंजुषा मॅडम यांच्या आश्रमात काम करत होत्या त्यांना माहिती पुरवायच्या की कुठल्या मुलीला कुठले पालक घ्यायला येणार आहेत किंवा दत्तक घ्यायला येणार आहेत. पण मंजुषा मॅडमकडे याचा काही पुरावा आहे का? ते तर सोडाच, पण मंजुषा मॅडमच्या इतर आश्रमामधून सुद्धा अनेक मुली गायब झाल्यात. त्याचं काय? त्याबद्दल काय म्हणणं आहे मंजुषा मॅडम तुमचं? इन्स्पेक्टर साहेब, मिथिला माने आणि तेजस्वी विचारे यांनी मुलींची विक्री केली हे अजून कुठेही सिद्ध झालेलं नाहीये. आणि म्हणूनच कोर्टाने तेजस्वी विचारे यांचा अटकपूर्वक जामीन मंजूर केला. ओके, मी बघतो. कॉन्स्टेबल, त्यांना बाहेर घ्या. तेजाताई, हर्षित दादा बाहेर वाट पाहतात तुमची. खरंच थँक्यू. चल ग. बस इथे. काय मंजुषा, काय वाटलं तुला? या मुलींचा डाव त्यांच्यावरच उलटून टाकावा? नाही होणार तसं. उलट आता तुझा काउंटडाऊन सुरू.
ज्या ठिकाणी तेजाताईंना पाठवलं होतंस ना, लवकरच आता काही दिवसात तू तिथे असशील. आणि मंजुषा, इतकी कठोर शिक्षा होईल ना तुला की जगातला कुठलाही वकील तुला जामीन मिळवून देऊ शकणार नाही. ते काम माझ्याकडे लागलं. मंजुषा मंजुषा मंजुषा, आजपर्यंत कुणीही मला एकेरी नावाने पुकारलं नाहीये, पण तू आणि तुझ्या मैत्रिणी मंजुषा मॅडम, मंजुषा ताई, नंतर मंजुषा, खूप ऐकलं आता. महागात पडेल. अगं, नवीन वर्षाचा संकल्प, ज्याची जशी लायकी त्याला तसंच वागवायचं.